AMH बद्दल चर्चा करणार आहोत। तर सध्या बरेच रुग्ण आपल्याकडे 30 किंवा 35 नंतर स्त्रिया हे AMH रिपोर्ट घेऊन येत आहेत। जेव्हा AMH रिपोर्ट हा खूप कमी असतो त्यावेळेस वंध्यत्व हे किचकट झालेले असते। काल अमेरिकन फर्टिलिटी सोसायटीचा एक रिपोर्ट वाचला की सध्या 30 नंतर किंवा 35 नंतर AMH कमी असणे हे कॉमन झालेले आहे आणि ह्यावरती आपण अप्रोच कसा ठेवावा, तर ह्यावरती अप्रोच बीजाच्या क्वालिटीवरती लक्ष द्यायला सांगितले, बीजाच्या संख्येपेक्षा। तेच मागील 2 वर्षापासून सह्याद्री आयुर्वेद मध्ये आम्ही जे वंध्यत्वाचे रुग्णांमध्ये चिकित्सा करत आहेत, तर तिथे बऱ्याच वेळा आपण बीजाच्या संख्ये बरोबर बीजाच्या क्वालिटीवरती लक्ष देतो। आणि दुसरा मुद्दा त्या रिपोर्टमध्ये असा आहे की जर आपण बीजाच्या क्वालिटीवरती लक्ष दिलं तर आपण 35 किंवा 30 नंतर आई वडिला थ्रू जे बाळामध्ये अनुवंशिक आजार येणार आहेत ते सुद्धा टाळू शकतो। आणि बऱ्याच वेळा अनुवंशिक दोषामुळे जो राहिलेला गर्भ आहे तो परिपूर्णपणे 9 महिने टिकू शकत नाही आणि त्याचा मिसकॅरेज होणे किंवा काही कारणास्तव ते बाळ आपल्या हाती येत नाही, तर त्या सुद्धा केसेस आपण टाळू शकतो। आणि आयुर्वेदामध्ये आपण पंचकर्मद्वारे जेव्हा पंचकर्म आणतो ह्या चिकित्सेमध्ये त्यावेळेस निश्चितच अनुवंशिक दोष, बीजाची क्वालिटी यामध्ये झपाट्याने सुधारणा होताना आम्ही बघितले आहे। बीजाची संख्या पाहिजे तितक्या प्रमाणात नसली तरीही बीजाची क्वालिटी आणि शरीरातले दोष काढल्यानंतर अनुवंशिक दोष दूर करण्यासाठी आयुर्वेद निश्चितच हेल्पफुल आहे। आतापर्यंत आम्ही ज्या केसेस आपल्याकडे आलेल्या आहेत त्या जवळपास केसेसमध्ये AMH कमी असल्यानंतर काही अपरिहार्य कारणामुळे किंवा इतर ठिकाणी चिकित्सेत अडचणी येत असल्यामुळे त्यांनी एक आयुर्वेद निवडलं आणि अशा हजारो केसेसमध्ये आज आपल्याला यश मिळालेले आहे। तर जो कालचा रिपोर्ट आहे की तुम्ही बीजाची संख्यापेक्षा बीजाच्या गुणवत्तेवर लक्ष द्या, तोच आमचं आयुर्वेदाचं म्हणणं आहे किंवा बीजाची गुणवत्ता आणि शरीराची शुद्धी केल्यानंतर अनुवंशिक दोषाचं निर्हरण करू शकतो आपण। भ्रूणामध्ये किंवा बाळामध्ये जे अनुवंशिक दोष जाणार त्याला आपण 100% टाळू शकतो।